मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावातील एका छोट्या चिमुकलीवर किरकोळ वादातून अत्याचार करत त्या मुलीचा एका नराधमाने जीव घेतला. एक किळसवाणी घटना घडली. या निर्घृण घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले आहेत. यामध्ये अनेक जिल्ह्यात या चिमुकलीच्या न्यायासाठी अनेक मोर्चे निघाले आहेत. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात देखील सोनार समाजाने आज या चिमुकलीसाठी 1 दिवसाचा बंद ठेवत त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या घटनेचा निषेध व्यक्त करत या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत निषेध नोंदवला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात डोंगराळ्या गावामध्ये प्रज्ञा जगदीश दुसाने ही 3.5 वर्षाची चिमुकली बाहेर खेळत असताना उचलून नेलं, अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून या नराधमाने तिचा खून केला. कारण यांचे काही जरी असले तर चिमुकलीचा काय दोष होता, हा माझा प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की असा हा जो नराधम आहे याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमच्या समाजाची मागणी आहे. कारण आज असे प्रकरण जवळपास नाही म्हणलं तरी 8-10 या महाराष्ट्रामध्ये घडले. कोणालाही फाशी शिक्षा झाली नाही, कोणाचा एन्काउंटर झालेला नाही. म्हणून अशा नराधमाची मनोवृत्ती वाढत चालली. त्यांना माहीत झाले काही जरी केलं तरी आपण जामिनावर सुटतो, 4 महिन्याने बाहेर येतो आणि ह्या धाकाने ते कुटुंब पुन्हा त्या माणसाच्या नादी लागत नाही. पण अशा नराधमांना जर फाशी झाली आणि एन्काउंटर जर झाला तर मला वाटतं पुन्हा असे प्रकार महाराष्ट्रात घडणार. आज आम्ही अशी मागणी करणार आहे की आज नाशिकमध्ये सोनार समाज महाराष्ट्र राज्य लेवलवर आज फार मोठा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर गेलेला आहे. आमच्याही समाजाच्या बीडमधून भरपूर लोक गेलेले आहेत, पण प्रतिनिधीमधून आम्ही बीडमध्ये कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे, त्यानंतर SP साहेबालाही निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात आमची एकच मागणी आहे समाजाची पूर्ण महाराष्ट्र लेवलवर की याला फाशीची शिक्षाच व्हावी. या नराधमाला आता अटक जरी झाली असली तरी तो सुटता कामा नये. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही याचिका चालून लवकरात लवकर त्या चिमुकलीला न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. सर, मी सुधाकर दहिवाळ आणि SP साहेबांना तुम्ही आज निवेदन दिले आहे, नेमकं काय कारण आहे, काय सांगा? मालेगाव तालुक्यामधील डोंगराळे जे गाव आहे त्या गावामध्ये एक यज्ञा अशी छोटीशी परिवार एका नराधमाने 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा असा निर्घृण खून करण्यात आला. काय कारण काय होतं तर त्या मुलीच्या वडिलाची आणि त्या मुलीच्या वडिलाचे आणि त्या आरोपीचे काहीतरी सकाळी भांडण झालं होतं. तर त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्या चिमुरडीवर त्यांनी असा अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. तर खरं तर हे होण्यामागं कारण काय आहे की ह्याला प्रशासन जबाबदार आहे. जर समजा बाल आयोग, आज आपण पाहतो की आज एवढं मोठं शासन चालतंय, त्यांचे सगळे कामं होतात, सरकारचे रोड होतात, नाल्या होतात, रस्ते होतात, राजकारण्याचे सगळे त्यांचं अंगरक्षक भेटतात त्यांना. पण आज आपण जर पाहिलं तर आज एवढं मोठं सरकार आहे तर बाल आयोगच स्थापन नाही. आणि बाल आयोग आहे तर त्या बाल आयोगाला आजपर्यंत म्हणजे अशी लाजिरवाणी गोष्ट आहे की त्या बाल आयोगाला अध्यक्ष नाही. जर समजा बाल आयोगाला अध्यक्ष नाही तर मग हे जे बालकांवर चिमुरड्यावर जे अत्याचार होतात, अन्याय होतात, तर ह्यांची बाजू कोण उचलून धरणार? आणि हे जे प्रकरण आहे तर हे जे राजकारणी लोक जे आहेत, जोपर्यंत हे प्रकरण मीडियावर आहेत तोपर्यंत त्याच्या पाठीमागे लोक राहतात. पण हे झाल्याच्या नंतर त्या चिमुरडीवर झालेला जो अत्याचार आहे त्याची बाजू उचलण्यासाठी कुठलाही पक्ष, कुठलाही नेता त्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराविषयी कुठलाही नेता असो, अगर कुणी असो, तो कुणीही आवाज उठवत नाही. आमची अशी मागणी आहे की आमच्याच ह्या बालिकेविषयीच नाही तर जे आज पाहिलं आपण महाराष्ट्रामध्ये 40-42 हजार अशा घटना घडलेल्या आहेत. तर त्या घटनेमध्ये पाहिलं तर 1000-2000 आरोपीला शिक्षा झालेली नाही. सगळे प्रकरण हे नुसते कोर्टामध्ये आहेत, जामीन झाली की आरोपी मोकाट सुटतात, त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होत नाही किंवा त्याला कुठलीही सजा होत नाही. ह्याच्या मागं काय आहे की हे जे भ्रष्ट राजकारण आहे किंवा भ्रष्ट शासन आहे, त्या भ्रष्ट शासनामुळेच आरोपी हे मोकाट सुटलेले आहेत. तर ह्या मोकाट सुटलेले आरोपी आहेत तर ह्यांना कठोरात कठोर जर शिक्षा झाली तर दुसरा आरोपी ही अशी घटना घडणार नाही आणि त्याचं ते प्रकरण करायला धजावणार नाही. आपण इतर राज्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी दिग्साक्षीने त्या लोकांचे, त्या आरोपीचे एन्काउंटर केलेले आहेत. आज आपण महाराष्ट्रात पाहतो कुठं काय झालं, कुठले आज एवढे बलात्कार झाले, अत्याचार झाले. आज मुलगी घरात सुरक्षित नाही, रस्त्यावर सुरक्षित नाही, हॉस्टेलमध्ये सुरक्षित नाही, पाहिलं तर कुठेही बसस्टँडवर सुरक्षित नाही. मग हे असं का घडतं तर ह्याच्या मागे एकमेव कारण म्हणजे जे प्रशासन आहे, प्रशासनाचा धाक हा आरोपीवर राहिलेला नाही. तर आमची अशी म्हणणं आहे की आरोपीला खरोखर असं एकदम म्हणजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.